हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे फार्मसी क्षेत्रामध्ये मित्रांनो खूप मोठा बदल झालेला आहे. तर याच्या रिलेटेड मित्रांनो गॅजेट ऑफ इंडिया म्हणजेच भारत का राजपत्र मित्रांनो इकडे आलेलं आहे. तर याच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे DHSC अपकमिंग खूप चांगली फार्मसीची वॅकन्सी असणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो आपण एक स्पेशल बॅच पण घेतो. तर या बॅच मध्ये तुम्हाला एनरोल करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर आहे ऑफिशियल व्हॉट्सअप नंबरवरती आपल्याला व्हॉट्सअप मेसेज करायचे. आणि त्याचबरोबर फार्मा कोव्हिजिलन्सची पण बॅच जॉईन करायची असेल तरी पण या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर मित्रांनो, हा जो नोटिफिकेशन आहे हा हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण दिलेला आहे. तर आपण जो इंग्लिशमध्ये दिलेला सेक्शन आहे त्या सेक्शन वरती जाऊन आपण डिस्कस करणार आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट मध्ये फार्मसी क्षेत्रामध्ये याच्या आधी असं कुठलंही गॅजेट नोटिफिकेशन नव्हतं किंवा असा कुठलाही रूल अँड रेग्युलेशन नव्हतं जेणेकरून जी काही फार्मसिस्टची भरती होणार आहे ती कशा पद्धतीने होईल, त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल आणि त्याच्यानंतर जे काही प्रमोशन वगैरे आहेत तर ते किती इयरने होईल किंवा त्याच्या रिलेटेड जे काही स्पेकेल असणार आहे ते स्पेसिफिक नव्हतं. तर त्याच्यासाठी मित्रांनो फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचं नोटिफिकेशन आलेलं आहे, फार्मासिस्ट रिक्रुटमेंट प्रमोशन सर्व्हिस रेग्युलेशन 2025. तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय दिलेले, कोणत्या गोष्टी याच्यात इम्पॉर्टंट आहेत. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण सगळ्यात आधी बघितलं तर याच्यामध्ये एक टेबल दिलेला आहे. त्याच्यामध्ये हे सगळे शेड्यूल फर्स्ट मध्ये जर आपण बघितलं तर इथे वेगवेगळे पद आहेत. पोझिशन टायटल म्हणजे फार्मसी ऑफिसर, सिनियर फार्मसी ऑफिसर, असिस्टंट चीफ फार्मसी ऑफिसर, चीफ फार्मसी ऑफिसर, डिस्ट्रिक्ट फार्मसी आणि जॉईंट डायरेक्टर फार्मसी. आता मित्रांनो, याच्यामध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे 2 पासूनचे 6 पर्यंत जे काही पद आहेत हे मित्रांनो हे प्रमोशन थ्रू भेटणारे आहेत. तर यांच्यासाठी कुठलीही एक्झाम नाही होणार. पण मित्रांनो, जो हा फार्मसी ऑफिसर पद आहे जो आधी फार्मासिस्ट मधून होता तर त्याला आतापासून फार्मसी ऑफिसर म्हणणार. आणि त्याचं जे मित्रांनो ग्रेड पे असेल तर ते 7th लेवलचं असेल ग्रुप बी च्या पोस्टने. म्हणजे जे पे केलं असणार आहे ते लेवल 7चं असेल. आणि मित्रांनो, हे जे आहे फार्मसी ऑफिसर हे डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू होणार. म्हणजे तुम्ही एक्झाम दिली तर तुम्हाला जे पद भेटेल ते फार्मसी ऑफिसरचं भेटेल. आणि त्याच्यानंतर या पदावर तुम्ही एक 7 वर्ष जॉब केलात तर त्याच्यानंतर तुमचं जे प्रमोशन होणार आहे ते होत राहणार आहे. त्याच्या रिलेटेड जे काही ग्रुप बी चे हे स्पेकेल लेवलचे आहेत ते पण तिथे इन्क्रीज होतील. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या फार्मसीमध्ये हे शेड्यूल 2 मध्ये जे 2 पोझिशन दिसत आहेत हे 2 पोझिशन इन्क्लूड पण करण्यात आलेत. एक म्हणजे ड्रग इन्फॉर्मेशन फार्मसी ऑफिसर हा एक पद इन्क्लूड केलाय आणि ह्याचं जे लेवल आहे ते लेवल 8चं पे केलंय. आणि त्याच्यानंतर आहे क्लिनिकल फार्मसी ऑफिसर. तर याच्यामध्ये मित्रांनो आता आपण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या टेबलमध्ये आपल्याला दिसणार आहे की जे पद आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि प्रमोशन. तर मित्रांनो, इथे वरती जे पद दिसत आहेत ना हे सगळे प्रमोशन थ्रू आहेत. आणि आपलं फार्मसी ऑफिसरचं जे आहे तर ते असणार आहे मित्रांनो डायरेक्ट रिक्रुटमेंट. तर याच्यामध्ये आपल्याला फार्मसी ऑफिसर जर हे पद बघितलं तर ह्याचं जे हे असणार आहे लेवल 7. आणि इथे 100% दिलंय. इथे 100% कुठे दिलेलं आहे, जे की रिक्रुटमेंट सेक्शन आहे. तर या रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये 100% दिलंय आणि प्रमोशन मध्ये नील दिलेलं आहे. तर ही हा जो पद असणार आहे तर आपण एक्झाम दिल्याच्या नंतर आपल्याला फार्मसी ऑफिसर हे पद भेटेल. आणि याच्या रिलेटेड जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे म्हणजे कोणते स्टुडंट फार्मसी ऑफिसरचं एक्झाम देऊ शकतात, डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. द पोस्ट शॅल बी फिल्ड बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट हॅव्हिंग डिप्लोमा डिग्री इन फार्मसी फ्रॉम PCI recognized university institute and must have been registered pharmacist in state pharmacy counseling having valid registration. म्हणजे याचा सिंपल अर्थ जर बघितलं मित्रांनो, तुमचा डिग्री झालेली असेल किंवा डिप्लोमा झालेला असेल आणि तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असाल
तर तुम्हाला फार्मसी ऑफिसरची एक्झाम देता येणार. तुम्ही सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्ही या पोझिशनवरती काम करू शकणार. याच्यामध्ये कुठलंही एक्सपिरियन्सचा क्रायटेरिया नसेल. तर हा जर गॅजेट लवकर लागू झाला, जो की लगेचच होणार आहे, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे डिप्लोमा स्टुडंटसाठी. तर तुम्हाला या पदासाठी कुठलाही एक्सपिरियन्स लागणार नाही. तुम्ही डायरेक्ट या पदा थ्रू काय होईल, इलिजिबल असणार आहेत, या पदावर काम करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही या पदावर सिलेक्ट झाल्याच्या नंतर सिनियर फार्मसी ऑफिसर, आता हे 100% प्रमोशनने आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो, तुम्ही जर 7 वर्ष जॉब केलात फार्मसी ऑफिसर या पोस्टवरती, तर तुम्ही सिनियर फार्मसी ऑफिसर तिकडे बनणार आणि तिथे जे पे लेवल असेल लेवल 8चा असेल. त्याच्यानंतर वरती जर बघितलं तर हा जो सिनियर फार्मसी ऑफिसर आहे या पदावर तुम्ही 5 वर्ष काम केलात. त्याच्यानंतर तुम्हाला असिस्टंट चीफ फार्मसी ऑफिसर, त्याच्यानंतर 3 वर्ष डिग्री स्टुडंटसाठी आणि डिप्लोमासाठी 5 वर्ष तुम्ही या पोझिशनवर काम केलास, असिस्टंट चीफ फार्मसी ऑफिसर. त्याच्यानंतर चीफ फार्मसी ऑफिसर, त्यानंतर मित्रांनो डिस्ट्रिक्ट फार्मसी ऑफिसर आणि सगळ्यात मोठं जे पद असेल ते म्हणजे जॉईंट डायरेक्टर फार्मसी. तर मित्रांनो, हे प्रमोशन तुमचे तिकडे होणार. याच्या रिलेटेड मित्रांनो आता क्लिअर झालेलं आहे. याच्या आधी अशा गॅजेटमध्ये कुठलीही फार्मसी रिलेटेड इन्फॉर्मेशन होती. तर त्याच्यासाठी जे गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी या नोटिफिकेशन खूप चांगलं आहे. एकदम तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील की आपण तयारी करतोय, तर आपलं प्रमोशन नंतर किती इयरने होईल, कोणती पोझिशन भेटेल, ते पण तुम्हाला या नोटिफिकेशन थ्रू, या गॅजेट नोटिफिकेशन थ्रू समजणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे 2 पदे ऍड झालेली आहेत, आता मी तुम्हाला सांगितलं की फार्मसी ऑफिसर हे एक पद आहे, त्याचबरोबर हे 2 पद याच्यामध्ये ऍड केलेत आणि याचं लेवल जे असणार आहे पे लेवल ते लेवल 8च आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर रिक्रुटमेंटच्या सेक्शन मध्ये 100 दिलेलं आहे. तर हे जे 2 पदे असणार ते 2 नवीन पदे ऍड झालेत आणि ह्यांचं प्रमोशन थ्रू नाही, हे एक्झाम थ्रू असेल. तर यांचा एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय असेल ते बघणार आहेत आपण. ड्रग इन्फॉर्मेशन फार्मसी ऑफिसर हा जो पद आहे याच्यामध्ये जर बघितलं 100% ऑफ पोस्ट शॅल बी फिल्ड डायरेक्ट रिक्रुटमेंट हॅव्हिंग मिनिमम डिग्री इन फार्मसी फ्रॉम PCI रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी मस्ट बी रजिस्टर्ड फार्मासिस्ट इन द फार्मसी काउन्सिल हॅव्हिंग व्हॅलिड रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो, ज्या स्टुडंटचं बॅचलर इन फार्मसी झालेलं आहे, बी फार्म झालेलं आहे, तर असे सर्व स्टुडंट या पोस्टसाठी इलिजिबल असणार. या पोस्टचं नाव काय असणार आहे, ड्रग इन्फॉर्मेशन फार्मसी ऑफिसर. आणि ह्याचं पे लेवल पण लेवल 8चं असेल. याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल नसणार आहे. तुमचं बी फार्मसी झालेलं असेल आणि सोबतच तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असताल तर तुम्ही या पोस्टसाठी वॅकन्सी आली तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, जे दुसरं पद आहे ते म्हणजे क्लिनिकल फार्मसी ऑफिसर. क्लिनिकल फार्मसी ऑफिसरचं जर आपण बघितलं तर हे मिनिमम डिग्री इन फार्मसी फ्रॉम, ह्याच्यामध्ये जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण बघितलं तर ते पण वरच्यासारखं सेम असेल. इथे पण मित्रांनो, ज्या स्टुडंटचं डिग्री झालेली असेल म्हणजे बी फार्म झालेला असेल तर असे स्टुडंट मित्रांनो काय असणार आहेत, इलिजिबल असणार आहेत आणि सोबतच रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचं आहे. तर हे 2 खूप चांगले पदे आहेत. होपसो यांच्या वॅकन्सीज येतील आणि तुम्ही यांच्यासाठी तयारी केलात तर तुम्हाला हे भेटणार आहे. सो या नोटिफिकेशन मध्ये ह्या इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. त्याचबरोबर मित्रांनो, इथे जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज पण दिल्यात. जर तुम्ही सिनियर ऑफिसर झालात तर तिथे कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, त्याच्यानंतर स्टोअर मॅनेजमेंट असेल, इसेन्शियल ड्रग अँड वॅक्सिन्स असेल, म्हणजे सर्व पोस्टच्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी इथे दिल्यात. याच्यामध्ये जर आपण बघितलं जे नवीन पोस्ट 2 इन्क्लूड करण्यात आल्यात त्याचे पण मित्रांनो जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्यात. त्याच्यासाठी तुम्ही हा जो नोटिफिकेशन असणार आहे हे जे गॅजेट ऑफ इंडिया आहे हे एकदा व्यवस्थित रीड करा. हे आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती नक्की तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत. आणि तुम्हाला कुठलाही डाऊट असेल याच्या रिलेटेड, काही गोष्टी समजल्या नसतील तर मित्रांनो डायरेक्टली मला व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकता, कॉल करू शकता. आणि मित्रांनो, तुम्हाला आपली DHS आरोग्य विभागाची बॅच जॉईन करायची असेल किंवा फार्माकोव्हिजिलन्सची बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो हा जो आपला ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आणि मित्रांनो, सर्वात आधी एकदम करेक्ट ॲक्युरेट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपला RD फार्माचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा. काही डाऊट असेल कमेंट करा.
थँक्यू ऑल.